मी शासकीय शिवाजी महाराजांची जयंती साजरा कर म्हणल्यावर मॅडम धक्काबुक्की करायला लागल्यात. पत्रकार आम्ही हात पण लावणार आहे तुम्हाला. जयंती साजरा करणार हात पण लावणार आहे तुम्हाला. 100 जण आहेत आम्ही. चौघडे 100 जण आहे. हो मॅडम 100 जण येणार आम्ही. मला जे आर कुठलं आहे का आपण लाज वाटायला नको सांगा असली तर आम्हाला माझ्या कुठं कुठं एखाद्या मागासवर्गीय लेडीजला छळताय अधिकाऱ्याला फोन पोलीस तुझ्यासारखी रिकमेंड टाकली नाहीये मी. आम्ही तर पोलीस कुठं आहे? कंप्लेंट करायला हे करायला तुम्हाला उद्योगात सिद्ध नसतील काय म्हणून इकडे तिकडे फिरत असायला दिवसभर महापुरुषाची जयंती करा की हो तूच तुमचा ही पाठवा काय करायचंय पाठवा कशाला कर्मचारी पाठवू ऐकलं मी एकटी. घरी जाता पाठवा की तुमचा कशाला गाडी माझ्याकडे मी कार्यालय प्रमुख आहे. कलेक्टरला बोलतो की तुमच्या जा की कलेक्टरला जा की बघू तुम्ही जा काय करायचं ते. आम्हीचा मालक नाही तुम्ही आम्ही तुमच्या सेवक कुणाचे आहे. 2 मिनिटं पाहिजे सांगते कुणाला शिकवता. नमस्कार, माझं नाव संस्कार गणेश नरोटे. आज आम्ही जिल्हा कौशल्य केंद्र इथे आलो होतो. गुड्डूभैया शिंदे यांचा फोन आला की आज 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे. इथंच कार्यालयात शासकीय कार्यालयात महाराजांची जयंती साजरी केली नाही म्हणून आम्ही विचारायला आलतो. इथं अधिकारी देखील जागेवर नव्हते व काहीच ठिकठिकाणावर नव्हतं. कर्मचारी पण नव्हते. आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस फोटो काढले आणि हार गपचूप चोरून आणले आणि जयंती साजरा करे. आणि ज्यावेळेस आम्ही खंडारे मॅडम यांना विचारण्यास गेलो तर खंडारे मॅडमांनी अक्षरशः ढकलून आम्हाला बाहेर काढलाय. व्हिडिओ प्रेस तुमच्याकडे पण व्हिडिओ आमच्याकडे पण व्हिडिओ. आणि ज्यावेळेस आम्ही विचारणा करत होतो मॅडमला तुम्ही असं का करताय हे ते तर त्यावेळेस मॅडम म्हणतात मी काय काय करेन माझं तुम्ही मालक नाही. आम्ही तुमचे मालक नाही पण जनता तुमची मालक आहे लक्षात ठेवा काय. आणि मॅडमचे एक शब्द असे होते की अक्षरशः मॅडमांनी भावनेच्या भरात शिव्या देखील दिले. साधा प्रश्न होता की मॅडम तुम्ही शिवजयंती का साजरी केला नाही तर मॅडमांना पण देखील बोलता आला असता आम्ही चुकलो करू शिवजयंती साजरी पण मॅडम तसं घेतले नाही बोलले नाहीत. मॅडमांनी डायरेक्ट ढकला चालू केले धक्काबुक्की शिवीगाळ चालू केले. टवाळखोरांनो जावा इथून तुम्ही कोण मॅडम आम्हाला ठरवणार टवाळखोर आहे का कोण आहे तुम्ही आमचे मालक आहेत का. आता पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणार आहे. जर कारवाई